आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे। अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधामध्ये युद्ध छेडल्यानंतर भारतामध्ये अनेक गोष्टींवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं। पण परभणीमध्ये एक अफवा पसरली आणि अफवा पसरल्यानंतर अनेक वाहनधारक जे मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपाकडे येताना पाहायला मिळतात। जे हातात मिळेल ते सगळी साधनं घेऊन पेट्रोल कॅन असेल किंवा बाटल्या असतील अशा पद्धतीने घेऊन मोठी गर्दी जी आहे ते पेट्रोल पंपावर केली जाते। त्यांचं म्हणणं असं आहे की पेट्रोल बंद होणार आहे उद्यापासून, कारण आखाती राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात युद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे पेट्रोल येणार नाही, तुटवडा निर्माण होईल आणि उद्यापासून पेट्रोलच बंद होईल। आपण बघू शकता की अशा मोठ्या मोठ्या बाटल्या ज्या आहेत ते नागरिक घेऊन येताना पाहायला मिळतात। आपली वाहनं फुल करून पुन्हा हे स्टोरेज ठेवण्यासाठी अशा पद्धतीचा एक वेगळा भंडा जे आहे ते इथली वाहनधारक पाहायला मिळतात। एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी इकडे गर्दी होत नाही। आपण बघू शकता की 100 मीटर पर्यंत अशा वाहनांच्या लांबच लांब रांगा झाल्या आहेत। मी ज्या पेट्रोल पंपावर उभा आहे तिथे जवळपास 4 पेक्षा जास्त नोझल आहेत। तिथं मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल भरण्याची म्हणजे क्षमता आहे। असं असताना सुद्धा नागरिकांची ज्या पद्धतीने मोठी गर्दी झाली त्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी ती उसळलं। परभणीचे जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी असं म्हटलंय की अशा पद्धतीने कुठले पेट्रोल बंद होणार नाही। पण त्या पद्धतीनं एकूणच ज्या पद्धतीनं युद्ध सुरू आहे त्या पद्धतीनं लुटबुटीपुटी अशा पद्धतीचं सगळं पेट्रोल घेऊन जाताना पाहायला मिळत आहे। प्रशासनाच्या वतीनं सातत्यानं नागरिकांना आवाहन केलं जातं की अशा पद्धतीचं कुठलंही पेट्रोल बंद होणार नाही। उद्या सुद्धा पेट्रोल पंप सुरू असतील। काही भागामध्ये पेट्रोल पंप आज धुलीवंदन असल्यामुळे बंद आहेत आणि त्यामुळं या सगळ्या अफवेमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात भर पडल्याचं पाहायला मिळतं आणि अफवेमुळेच केवळ परभणीतल्या पेट्रोल पंपावर अशा पद्धतीनं मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं। गणेश गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।